ठीक आहे. तर उद्याचा पार्ट महत्वाचा असेल. उद्यापासून मेन तुमचा ऍक्च्युअल एम्बेड सिस्टीम चालू होणार आहे. सी प्रोग्रामिंग एम्बेडचं ते सगळं आपण उद्या बघणार आहे. जरी आधी कोणाला सी प्रोग्रामिंग येत नसेल तरी काळजी करू नका. यात आपण जेवढं शिकवणार आहे तेवढं तुम्हाला नक्कीच चांगलं येईल आणि तेवढं केलं तरी आरामात तुम्हाला एम्बेड सिस्टीम सोपा वाटेल. ठीक आहे. त्यामुळे असं काय काळजी करू नका की आपल्याला आधी आम्हाला काही सी येत नाही, कसं जाईल वगैरे. ठीक आहे. तर काही फरक पडत नाही. आधी जरी सी येत नसेल तरी आता जे आपण शिकवणार आहे तेवढं तुम्ही चांगलं तुम्हाला जमेल प्रोग्रामिंग लिहायला पण. ठीक आहे. आणि जे तुम्ही मायक्रो कंट्रोलमध्ये प्रोग्रामिंग लिहायचा त्याला आपण असेंब्ली प्रोग्रामिंग म्हणतो, त्याच्यापेक्षा हा तुम्हाला एम्बेड सी प्रोग्रामिंग नेहमी तुम्हाला सोपा वाटेल. ठीक आहे. बरं, तर आपण बघू याच्याबद्दल. तर उद्यापासून आपला तो मेन पार्ट चालू होणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, काल आपण काय काय बघितलं होतं बघा. तर पिन डायग्राम बद्दल आपण पूर्ण डिस्कस केलं होतं आणि रॅम बद्दल आपण जरा बोललो होतो. ठीक आहे. बर, आता पुढे जायच्या आधी ठीक आहे जरा तुम्हाला काही प्रश्न विचारू आपण. ठीक आहे. मायक्रो कंट्रोल बद्दल बेसिक विचारूया. सीपीयू किती बीटचा आहे? मायक्रो कंट्रोलरचा सीपीयू किती बीटचा आहे? 8051 आपला 8 बीट. बरोबर. रॅम किती आहे? रॅम किती आहे? 128 बाइट्स. बरोबर. रॉम किती आहे? 4K 4K बाइट्स. बरोबर. ठीक आहे. आणि काय विचारूया आता आपण, ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी किती आहे? ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी बरोबर 11.0592 मेगा हर्ट्ज. बरोबर. विक्रम युनिट पण लिहायचं. 0. ऐश्वर्या युनिट पण लिहायचं. 11.0592 मेगा हर्ट्ज. ठीक आहे. पुढं अजून इंटरप्ट किती आहेत? 6. एक्सटर्नल किती, इंटरनल किती? बरोबर, 6 इंटरप्ट. एक्सटर्नल 2. बरोबर. आणि इंटरनल 4. बरोबर. रिसेट धरून 6 का रिसेट सोडून 6? इंटरप्ट रिसेट धरून 6 का रिसेट सोडून 6? रिसेट धरून 6. धरून आहे. रिसेट धरून 6, रिसेट सोडून 5. बर. ठीक आहे. आणि काय म्हणूया आपण तर पोर्ट्स, पॅरलल पोर्ट्स किती आहेत? बरोबर, 4 पोर्ट्स. किती बीटचे आहेत? प्रत्येक पोर्ट, पॅरलल पोर्ट किती बीटचा आहे? 8 बीटचा. बरोबर. पुढं कोणते कोणते पोर्ट्स आहेत? पोर्ट्सचं नाव काय त्या? विक्रम 1 ते 3 तीनच होत ना. हा, नंतर P0 गेला काय? बर. पोर्ट 0 टू पोर्ट 3 अशी 4 पोर्ट्स आहेत. ठीक आहे. बर. सिरियल पोर्ट किती आहे? सिरियल पोर्ट एकच आहे. त्यामध्ये 2 लाईन्स आहेत. कसा आहे तो सिरियल पोर्ट? सिम्प्लेक्स, डुप्लेक्स का हाफ डुप्लेक्स? बरोबर, फुल डुप्लेक्स आहे. काय फुल डुप्लेक्स? फक्त डुप्लेक्स म्हणणार नाही, तो फुल डुप्लेक्स असेल. बरोबर. ठीक आहे. आणि काय बघूया आपण, टायमर्स किती आहेत? 2. कोणते टायमर्स आणि किती बीटचे आहेत प्रत्येक टायमर? टायमर 0, टायमर 1. मंगेश म्हणतोय 8 बीट. विक्रम म्हणतोय 8 आणि 16 दोन्ही. आयशा म्हणते 16. विक्रम नेमकं किती बीट रे? बा, आयशा ऐश्वर्या बरोबर आहे. 2 16 बीटचे टायमर्स आहेत. ठीक आहे. टायमर 0, टायमर 1 दोन्ही 16 बीटचे टायमर आहेत, हे लक्षात ठेवा. बर. रॅमचा ऍड्रेस रेंज काय आहे? टोटल 120 बाइट्स आहे. ठीक आहे, पण रेंज काय? किती पासून कितीपर्यंत? 0 to 127 डेसिमल मध्ये झाला. हेक्सा डेसिमल मध्ये सांगा काय असणार रेंज? डेसिमल मध्ये बरोबर आहे मंगेश. 0 to 127
हेक्साडेसिमल मध्ये रेंज सांगा. बरोबर आयशा, 002-7H. स्वप्नील रॅम बद्दल विचारलंय, रॉम बद्दल नाही. ऐश्वर्या रॅम बद्दल विचारलंय, रॉम बद्दल नाही. विक्रम 027FH, एफ राहिलाय त्यातल्या ह्याचा. ठीक आहे, 00H-7FH हे झालं रॅमचं ऍड्रेस रेंज. ठीक आहे, तसंच रॉमचे ऍड्रेस रेंज काय, डेसिमल मध्ये पण सांगा रॉमचे ऍड्रेस रेंज आणि हेक्साडेसिमल मध्ये पण सांगा. रॉमचे ऍड्रेस रेंज डेसिमल मध्ये पण आणि हेक्साडेसिमल मध्ये पण. बरोबर मंगेश, डेसिमल मध्ये बरोबर आहे 024095. बरोबर आहे ऐश्वर्या. पुढं हेक्साडेसिमल मध्ये काय रेंज, चुकलं मंगेश. 00H2 फक्त FFH नाही, 4K आहे, 256 बाइट्स नाही आहेत. स्वप्नील चुकलंय, ऐश्वर्या बरोबर, मंगेश चुकलंय, विक्रम बरोबर, आयशा बरोबर. 0000H2 0FFH 4 वेळा F लिहिला की चालणार नाही, मग तो एक्सटर्नल मेमरी होईल. आपल्याकडे मेमरी फक्त 4K बाइट्स आहेत. बर, मला सांगा आता 4K बाइट्स म्हटलं आपण, समजा ऍड्रेस रेंज किती म्हटलंय, 4K रेंज म्हटलेलं आहे, तर तुम्हाला किती ऍड्रेस लाईनची गरज आहे? कसं 12. बघित, बरोबर 12 ऍड्रेस लाईनची गरज आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर. ठीक आहे, हे बेसिक माहित असणं गरजेचं आहे. जर म्हटलं समजा ऍड्रेस रेंज म्हटलं असेल, तसं रॅमला काय म्हटलं 128 बाइट्स ऍड्रेस आहे, तर किती ऍड्रेस लाईनची गरज असेल? 7. बरोबर, गुड. आता समजा तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे कॅपॅसिटी किती आहे, फक्त 4K रेंजची कॅपॅसिटी आहे आपल्याकडे. बरोबर, आपल्याकडे रॉम किती आहे, फक्त 4K आहे, रॅम फक्त 128 बाइट्स आहे. समजा मला एवढे मेमरी सफिशियंट नाही वाटले, मला एक्सटर्नल मेमरी अजून कनेक्ट करावं लागणार असेल, तर मी मॅक्झिमम किती एक्सटर्नल मेमरी कनेक्ट करू शकतो? टाका आन्सर, टाका चॅट बॉक्स मध्ये. समजा आपल्याकडे रॅम किती आहे, 128 बाइट्स रॅम आहेच आता, आणि रॉम किती आहे, 4K बाइट्स रॉम आहे. समजा मला एवढी मेमरी सफिशियंट नाहीये, मला एक्स्ट्रा मेमरी घ्यायचं आहे, तर मी जास्तीत जास्त किती मेमरी अजून एक्सटेंड करू शकतो? एक्सटर्नल मेमरी मी जास्तीत जास्त किती कनेक्ट करू शकतो? बर, जरा फिरवू आपण, कळलं नसेल. बर बघा, 4K रॅम साठी तुम्ही काय म्हटला, किती ऍड्रेस लाईनची गरज आहे? सॉरी, 4K रॉम साठी किती ऍड्रेस गरज आहे? बरोबर आहे 12. बरोबर, ठीक आहे, बरोबर आहे, 12 म्हटलेलं आहे आपण. आपल्याकडे ऍड्रेस बस किती आहे 8051 मध्ये? 8051 मध्ये ऍड्रेस बस किती आहेत, किती बिटचा ऍड्रेस बस? 16. बरोबर, 8 नाही, 16. मंगेश बरोबर आहे. बरोबर, कारण सिंपल पिन डायग्राम आठवा, AD0 to AD7, त्यात A0 पण आला, D0 पण आला, असे A7 पर्यंत होता. नंतर पोर्ट 2 मध्ये काय म्हणतो आपण, A8 पासून A15, टोटल 16 आहेत. बरोबर, मग बघा, मग आपण काय म्हटलं, 12 ऍड्रेस वापरून आपल्याला ऍड्रेस होतो 4K, तर 16 ऍड्रेस वापरून तुम्ही जास्तीत जास्त किती ऍड्रेस तयार करू शकता? 216 ना. बरोबर का, मग 216 म्हणजे किती होतो? 216 म्हणजे किती K? बोला लवकर लवकर. सिंपल बघा, 2:10 म्हणजे 1K होता का नाही? बरोबर, स्वप्नील बरोबर आहे, 65536. हे झालं टोटल, एवढे बाइट्स झाले. मग किती K हे मला सांगा, किती K म्हणणार त्याला? जसं 12 ऍड्रेस वापरून झाला 4K, 13 वापरून किती K होणार? विक्रम चुकलंय थोडं, अलीकडं 5K असतो का? बघा काय म्हटलं, 2:10 म्हणजे 1K,
2^11 म्हणजे आता 2 एक वाढवला म्हणजे इथं पण 2 वाढवा, 1 × 2 2k झाला. 2^12 म्हणजे पुन्हा दोन्ही मल्टिप्लाय झाला 4k, बरोबर. 2^13 म्हणजे किती होणार, त्याला परत 2 ने मल्टिप्लाय, 4 × 2 झाला 8k. तसंच 2^14 काय होणार, 8k ला इंटू 2 करा, होणार 16k. जर 2^14 16k असेल तर 2^15 किती होणार, 2^15 किती होणार, लवकर लवकर टाईप करा. $32. 32k, बरोबर. पुढं नंतर पुन्हा 2^16k काय होईल, विक्रम काय कॅल्सियम बसलाय का काय, 64. बरोबर. 64k म्हणजे काय, आपल्याकडे ऍड्रेस लाईन्स टोटल 16च आहेत. ऍड्रेस बस हे टोटल 16च आहेत, म्हणजे आपण मॅक्झिमम 16 ऍड्रेस आपल्याकडे आहेत, म्हणजे आपण मॅक्झिमम ऍड्रेस किती घेऊ शकतो, 2^16. त्यामुळे आपलं मॅक्झिमम कॅपॅसिटी आपण एक्सटर्नल मेमरी जे कनेक्ट करणार आहे ते किती असणार आहे, 64k. हे असे क्वेश्चन एक्सटर्नल काही वेळा विचारलं जातं की एक्सटर्नल मेमरी आपण कनेक्ट करायचं म्हटलं तर किती कनेक्ट करू शकतो, तर तुम्ही काय म्हणणार 64k. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल 64k कशावरून, तर कशावरून, आपल्याकडे ऍड्रेस बस किती बिटचा आहे, 16 बिटचा आहे. तर मॅक्झिमम ऍड्रेस आपण स्पेसिफाय करू शकतो तो 2^16 चा असेल. ठीक आहे, म्हणून म्हटलं काय 64k आपण मॅक्झिमम एक्सटेंड करू शकतो, आणि त्यासाठी आपल्या ऍड्रेस लाईन्स किती असतील तर 16 असतील. कळलं इथपर्यंत, बर. आता हे जर आपण फक्त बेसिक रजिस्टर बद्दल बोलूया. आता कसं आहे बघा, हे जे रजिस्टर आपण शिकतोय यातले सगळे रजिस्टर काय आपण एम्बेडेड सी प्रोग्रामिंग मध्ये आपण वापरणार नाहीये, फक्त SFR चा वापर होतो. ठीक आहे, बाकी बेसिक रजिस्टर म्हणजे R0 R7 वगैरे त्याचा काय वापर होत नाही. ठीक आहे, सी प्रोग्रामिंग मध्ये R0 R1 R2 R3 R7 जे काय आहे त्यांचा वापर केला जात नाही, त्यांना नॉर्मल ऍज अ व्हेरिएबल बघितलं जातं. ठीक आहे, तर बघा एवढे SFR आपल्याला महत्वाचे आहेत. आयओ पोर्टशी रिलेटेड SFR जे आहे, ठीक आहे, आयओ पोर्टशी रिलेटेड जे SFR आहेत त्यांचं नाव काय काय बघा, पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2 आणि पोर्ट 3. ठीक आहे, यात तो बीट ऍड्रेस आला का बाईट ऍड्रेस हे महत्वाचं लक्षात ठेवत जावा बघा. हे माहित असेल तर बरं आहे, आणि जर हे पण ऍड्रेस पाठ झालं तर मग आणिच चांगलं. ठीक आहे, टोटल 4 पोर्ट्स आहेत, पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3. त्यांना आपण नाव लिहिताना पण एम्बेडेड सी प्रोग्राम वापरताना आपल्याला P0 वापरायचं असेल तर P नेहमी कॅपिटल पाहिजे. ठीक आहे, आणि असं म्हणजे इथं प्रत्येक P कॅपिटल लिहावं लागेल, P0, P1, P2, P3 असं असेल. ठीक आहे, पुढं काय म्हटलं, P0 म्हणजे पोर्ट 0 साठी असेल. आता सिंपल बघा, पोर्ट 0 काय म्हटलं आपण, 8 बिटचा आहे, आणि काय म्हटलंय, प्रत्येक पिन डायग्राम आठवा, प्रत्येक पिनला म्हणजे प्रत्येक P0.0 ला वेगळा पिन नंबर आहे, P0.1 ला वेगळा पिन नंबर आहे, म्हणजे साहजिकच प्रत्येकाचं लोकेशन वेगवेगळं आहे, म्हणजे प्रत्येक बीटला पण एक सेपरेट ऍड्रेस आहे. म्हणून याला म्हणतो आपण हा बीट ऍड्रेसेबल SFR आहे. ठीक आहे, म्हणजे हा पूर्ण बाईटला पण ऍड्रेस आहे, या पूर्ण P0 पूर्ण बाईटला ऍड्रेस आहे ATH, त्याचबरोबर याच्या प्रत्येक बीटलाही ऍड्रेस आहेत. कळत आहे, पोर्ट 1 पण पूर्ण बाईटला पण ऍड्रेस आहे 90H, त्याचबरोबर यातल्या प्रत्येक बीटलाही ऍड्रेस आहे. ठीक आहे, तसंच पोर्ट 2 चा प्रत्येक पूर्ण बाईटला ऍड्रेस आहे A0H, त्याचबरोबर त्याच्या प्रत्येक बीटलाही ऍड्रेस आहे. कळत आहे, तसंच पोर्ट 3 ला, पोर्ट 3 चा काय पूर्ण बाईटचा ऍड्रेस आहे B0H, आणि त्याच्या प्रत्येक बीटला पण काहीतरी ऍड्रेस आहे. ठीक आहे, ऍड्रेस काय असतो, म्हणजे समजा म्हणजे हा जो प्रत्येक बीटचा ऍड्रेस हा काय असतो, तर समजा म्हणतो मी इथं पोर्ट 0, पूर्ण पोर्ट 0चा ऍड्रेस काय म्हटलंय बघा, ATH, हा त्या पूर्ण पोर्टचा ऍड्रेस आहे. मग त्यातल्या पर्टिक्युलर बीटला पण जर मला वापरायचं असेल तर याला नाव कसं आहे, प्रत्येक बीटचं नाव कसं असेल बघा, P0.7, हा परत P0.6, परत P0.5, सो ऑन करत 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 शेवटी काय म्हणू आपण P0.0. ठीक आहे, म्हणजे काय समज यात काय होतं, हा जो सगळ्यात शेवटचा बीट आहे, ठीक आहे, याचा ऍड्रेस जो बाईटचा ऍड्रेस आहे तोच असतो, पण हा ATH आणि इथं लिहिणार आहे तो ATH दोन्ही वेगवेगळे असतात. दोन्हीचा अर्थ सेम नाही, हा एका बीटचा ऍड्रेस आहे आणि हा पूर्ण बाईटचा ऍड्रेस आहे. कळतंय, पण ह्याच्यावर लक्षात ठेवायचं, पूर्ण बाईटचा ऍड्रेस काय ATH आहे, म्हणजे यातला लोअर बीटचा ऍड्रेस पण ATH असणार आहे. मग या बीटचा ऍड्रेस काय असेल, याचा असणार
85H. ठीक आहे. तसंच याचा ऍड्रेस काय असेल 0.7चा तर 87H. ठीक आहे. हे सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. तसंच पोर्ट 1चे पण पूर्ण पोर्टचा ऍड्रेस काय 90H आहे. त्यातल्या प्रत्येक बीटचा ऍड्रेस काय असणार आहे मग लोअर बीटचा 90H 91 असं करत करत 97H. ठीक आहे. पोर्ट जाऊन तसंच पूर्ण पोर्ट बीटचा ऍड्रेस आहे A0H. ठीक आहे. त्यातल्या प्रत्येक बीटचा ऍड्रेस काय असेल A0 A1 A2 असं A7 पर्यंत. कळलं? ठीक आहे. असा हा पार्ट आहे. कळलं का इथपर्यंत? यात काय डाऊट आहे का? नाही. गुड. त्यानंतर काय बघा कंट्रोल SFR. बाकी SFR पण आपण जास्तीत जास्त आपण हे SFR वापरणार आहे. ठीक आहे. जेव्हाही आपण एम्बेड सी प्रोग्रामिंग करणार आहे त्यात आपल्याला जास्तीत जास्त वेळा आपल्याला या SFR चा वापर होणार आहे. ठीक आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. इंटरफेसिंग प्रोग्राम वगैरे असेल तेव्हा पण तुम्हाला याचा जास्त वापर होणार आहे, यासाठी जास्त वापर होणार आहे. ठीक आहे. सगळ्यात कमी वापर याचा असेल. ठीक आहे. याचा पण क्वचित काहीतरी होईल. ठीक आहे. याचा पण वापर शक्यतो आपण कधी करणारच नाही. ठीक आहे. याचा थोडाफार होईल. ठीक आहे. सगळ्यात जास्त वापर होईल या आयो पोर्टचा SFR चा होईल. त्यानंतर अॅक्युमुलेटर आणि बीचा वापर होईल. ठीक, याचा पण जास्त असं नाही पण होईल बऱ्यापैकी. ठीक आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण टायमर रिलेटेड प्रोग्राम लिहिणार तेव्हा या दोघांचा वापर होईल. ठीक आहे. आणि जेव्हा म्हणणार सिरियल कम्युनिकेशन तेव्हा याचा वापर हा क्वचित त्यामध्ये वापर होईल काहीतरी आणि याचा पण वापर होईल. ठीक आहे. परत टायमर म्हटलं की इथं ह्या दोघांचा पण वापर होणार टायमरच्या वेळी. कळतंय? म्हणजे बघा पिकॉन म्हणजे पॉवर कंट्रोल रजिस्टर. ठीक आहे. 2 मोड्स असतात. पॉवर सेव्हिंग मोड्स आठवतंय का? पॉवर सेव्हिंग मोड्स कोणते आहेत आठवतंय का 8051 मध्ये? 8051 मध्ये 2 पॉवर सेव्हिंग मोड्स आहेत. कोणतं आठवतंय का? कोणालाच नाही आठवत? कोणाला आठवतंय का? मंगेश नाही म्हणतोय. बाकीचे कोणाला आठवतंय का नाही? नाही, सगळे म्हणावं आम्ही एकाच माळ्याची मणी. ठीक आहे. पॉवर डाऊन आणि आयडल असे 2 मोड होते. आपण जेव्हा सिरियल कम्युनिकेशनचे प्रोग्रामिंग बघणार आहे तेव्हा आपण याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये बोलणार आहे. आता फक्त काय लक्षात ठेवा 2 मोड होते पॉवर सेव्हिंगचे, पॉवर डाऊन आणि आयडल मोड. PD आणि IDL असं आपण म्हणायचो. ठीक आहे. PD आणि मोड कोणता तर ID आणि L आयडल मोड. ठीक आहे. तर याचा अर्थ काय असतं जेव्हा पॉवर डाऊन म्हटलं की सगळेच पॉवर ऑफ, म्हणजे CPU पण काम करणार नाही, रॅम रॉम कोणीच काम करणार नाही, सगळे शांत बसणार आहेत. ठीक आहे. इंटर सगळे तात्पुरतं बंद करतील, फक्त क्लॉक पल्स चालू असेल, म्हणजे ऑसिलेटर सर्किट फक्त चालू असेल, बाकी सगळे बंद आहेत. आयडल मोड मध्ये काय होणार CPU सोडून बाकी सगळे काम करत आहेत. ठीक आहे. आयडल मोड मध्ये काय होणार CPU सोडून बाकी सगळे काम करत आहेत. कळतंय? ठीक आहे. तर हे फक्त 2 लक्षात ठेवा, नंतर आपण अजून डिटेलमध्ये बघणार आहोत. तसंच एसकॉन कशासाठी तर सिरियल कम्युनिकेशन करताना कोणता मोड वापरायचा वगैरे वगैरे त्यासाठी आपण एसकॉनचा वापर करणार आहे. ठीक आहे. PSW असेंब्ली प्रोग्राम मध्ये याचा रोल जरा जास्त होता, तेव्हा आपल्याला कॅरी बीट वगैरे सगळे कॅरी फ्लॅग्स बघण्यासाठी आपण याचा वापर करत होतो. आता शक्यतो आपल्याला जास्त याचा वापर होणार नाही, खूप कमी क्वचित काहीतरी याचा वापर होईल. त्याचबरोबर नंतर DPL DPH हे कसं वापरलं जेव्हा तुम्हाला समजा 2 16 बिटचं ऍडिशन म्हटलं असेल करा, मग तेव्हा 16 बिट डेटा कुठे स्टोअर करायचा तेव्हा तुम्हाला म्हटलं जाईल की डीपीआर मध्ये सेव्ह करायचा, तेव्हा तुम्हाला याचा वापर होईल. ठीक आहे. तर आपण सी प्रोग्रामिंग मध्ये करताना अखंड डीपीआरचा आपण वापर लिहिणार नाही, शक्यतो आपण लिहिताना DPL ला सेपरेट DPL सेपरेट असं लिहिला जाईल. ठीक आहे. बघू अजून पुढे. नंतर SBUF वगैरे हे कशासाठी आहे तर SBUF पण परत सिरियल कम्युनिकेशनसाठी आहे. TL0 TH0 TL1 TH1 जेव्हा जेव्हा तुम्हाला टायमर यूज करायचा आहे, मग तो डिलेसाठी असू दे किंवा काहीतरी काउंटिंग करण्यासाठी असू दे,
तेव्हा आपण या दोघांचा वापर करणार आहे. कळतंय? ठीक आहे. तर हे एवढं लक्षात आलं असेल. इथपर्यंत काय डाऊट आहे का? ठीक आहे, याचा एक फोटो मारून ठेवा वाटल्यास, म्हणजे एवढे SFRs आहेत तुम्हाला माहित असू दे. म्हणजे आपण जे वापर जास्त करणार त्यातले हे SFRs आहेत. ठीक आहे, हे पण नोट केलं तर चालेल की आपण यातला हा सगळ्यात जास्त वापर असेल, नंतर THL, THL वगैरे हे एवढे वापर असतील. ठीक आहे, सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर झालं का? हा, सगळे एकदम कळणार नाही, मला मान्य आहे. ठीक आहे, आणि सगळं विसरलं असणार आहे तुम्ही, पण मला आता काय म्हणजे तुम्हाला फक्त मला ओव्हरव्ह्यू द्यायचा आहे की असे असे काहीतरी पार्ट आहेत, तर हे कोणते कोणते कशासाठी आहेत हे तरी वरच्यावर कळलं का? एवढं फक्त सांगा, हो किंवा नाही. हो, ठीक आहे, गुड. ठीक आहे, तर हे एवढे बेसिक्स आता तुम्हाला मी सांगून, म्हणजे एवढं सांगितलेलं आपण या 2-3 दिवसात, मला वाटतं आपण जवळजवळ सगळं पिन डायग्राम, ब्लॉक डायग्राम वगैरे हे सगळं बघितलेलं आहेच. ठीक आहे, अजून बरेच बेसिक बघायचं आपल्याला, पण त्याचा पार्ट पार्ट आपण शिकणार आहे. म्हणजे पूर्ण मायक्रोकंट्रोलर शिकून मग एम्बेडेड शिकण्यापेक्षा आपण काय करणार आहे, एम्बेडेड शिकत शिकत मायक्रोकंट्रोलरचा पण पार्ट रिवाइज करणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय करणार पुढं, जेव्हाही आपल्याला प्रोग्रामिंग असेल पॅरलल पोर्टचा, तर तेव्हा तुम्हाला पहिला पोर्ट बद्दल सांगितलं जाईल. ठीक आहे, जेव्हाही प्रोग्रामिंग असेल युझिंग कॅमन आपण इंटरफेसिंग डिव्हाइसेस काय असतील, तर तेव्हा तुम्हाला पहिला पोर्ट बद्दल सांगितलं जाईल. समजा आपल्याला काय करायचं, पुढं सिरियल कम्युनिकेशनचे प्रोग्राम लिहायचे असतील, तेव्हा तुम्हाला सिरियल कम्युनिकेशनचे पूर्ण बेसिक सांगितलं जाईल. असं आपण प्रत्येक पार्ट एक एक करून बघणार आहे. ठीक आहे, प्रोग्रामची काही काळजी करू नका, जे आपण शिकवतो त्याच्या बाहेरचं काही प्रोग्राम येत नसतं पेपरला. ठीक आहे, तर हा एवढा पार्ट आपला मेन तुम्हाला सांगायचं होतं आजच्यासाठी.